वेलकम। आज आम्ही गावाला आलो तर तुम्हाला दाखवू शकतो, बघू शकता। तर आज रिक्षांचं तर फणस खाऊन झालेलं आहे, तर आपण पाहू शकता तुम्ही। आम्ही सगळ्यांनी सकाळच फणसाची सुरुवात केली आहे मंडळी। तर फणस काढून आम्ही कापलेला आहे, तर सगळ्यांनी पप्पा आणि आमचे आजोबांनी करायची सुरुवात केली आहे। तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे गावचा फणस आपण खात आहे। तर पुढे पाहूया आपण, पुढे लग्नाचे पूर्ण कार्यक्रमाचे पुऱ्या लाटण्याची सुरुवात आहे। तर गावी अशा प्रकारे आम्ही लग्नाच्या दिवशी पुऱ्या लाटायची सुरुवात करतो। तर तुम्ही पाहू शकता की लग्न मंडपात सुरू आहे आणि पुऱ्यांची लगबग बी चालू आहे, सगळ्या बायकांची लगबग चालू आहे। तर अशा प्रकारे हे लगबग पाहू शकता। तर तुम्ही आपण पुढे नेक्स्ट जाऊया आणि जेवणाची सुरुवात करूया। तर ह्या पुऱ्या लाटण्याच्या कार्यक्रमासाठी आपण पुढे जेवणाची सुरुवात करत आहे। तर जेवण बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे जेवणाची बी सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही पाहाल की त्याच्याच बाजूला आम्ही पुऱ्या लाटण्याचा आणि मटणाचा रसा करण्याची सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की मटणाचा रसा आणि पुऱ्या कशा लाटत आहे। तर पुऱ्या फुगत चालल्याच्या तेलामध्ये सोडून आपण पूर्ण अशा तेलामध्ये टाकून पूर्ण अशा फुगवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहता तर पुऱ्या एकदम मस्त मऊमऊत असे फुगलेले आहे। तर आपण पुढे मटणाचा रसा करत आहोत। तर तुम्ही पाहू शकता मंडळी। प्रकारे पुऱ्या लाटण्याची सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता पुऱ्या लाटून सुद्धा झालेल्या आहेत। तर पुऱ्या लाटण्याच्या ऐवजी आपण बघू शकता सगळ्या महिला मंडळांनी पुऱ्या लाटण्याची सुरुवात केलेली आहे। तर बघा समजा की हातात पुऱ्या घेऊन लाटण्याची सुरुवात केली आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया की तिथेच पुढे चिकनाचा जो आम्ही बनवत आहे तो पाहू शकता तुम्ही। पुढे चिकन आहे आपण बनवत आहे तो, चला तर आपण पुढे चिकन जे बनवत आहे ते आपण पाहू। तर आपण अशा प्रकारे हा पूर्ण मंडप आपण फिरल्याच्या नंतर आम्ही थोड्यासुद्धा त्यांच्याशी विचारपूस करत होतो काकींसोबत की काय ते कालच्या याचं कामाबद्दलचं। तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आता इथे आमचं बोलणं चालू आहे की काही करायचं काही नाही, ते काकी हाय बोलतात। तर पहा तुम्ही अशी सणसणीत अशी मटणाची फोडणी आम्ही दिली, टोमॅटो मिरची कांदाने अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ते अन्न ढवळत आहेत। ढवळल्याप्रमाणेच आपण तुम्ही पाहू शकता की पुढे ते अन्न हे पूर्ण अशी रेसिपी त्याने हे केले ढवळले
आता तुम्ही पाहू शकता की योग्यांना काहीतरी शोधत आहे. तर इकडेच चिकन साफ करण्याची सुरुवात आलेली आहे. तर तुम्ही सुरुवात पण पाहू शकता की चिकन हा 20 किलो आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची, कांद्याची मस्त झणझणीत अशी फोडणी तेल टाकून दिलेली आहे. तर तुम्ही फोडणी फिरवून आता आपण पुढे पाहणार आहेत की त्याने तेच पूर्ण पूर्ण झाल्याच्या नंतर हे पूर्ण मेल्ट केल्याच्या नंतर आता आपण ते फिरवत आहेत की चांगला त्याला लालसर असा तरी आली पाहिजे. त्यानंतरच आपण पुढचे प्रोसेस करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे चिकनाची रेसिपी आम्ही गावी करतो. तर ह्या अशा लग्न मंडळामध्ये आम्ही अशा प्रकारे ही जेवणाची सुरुवात करतो. तर तुम्ही पाहू शकता की आम्ही आता त्याच्यावरती हिरवा मसाला, कांदा, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर असा पूर्ण मिश्रण केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकतो. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आम्ही हा पूर्ण आता मसाला ह्यामध्ये टाकणार की पूर्ण त्याच्यामध्ये मिक्सन करून असं पूर्ण मेल्ट करून कांदा टोमॅटोचे मस्त झणझणीत असं पूर्ण त्याच्यावरतीच आता आम्ही पूर्ण असा जो चिकन आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये मेल्ट करायला ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की गावच्या पद्धतीने आम्ही जो कार्यक्रमामध्ये जो चिकन बनवतो ते तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आम्ही चिकन बनवत आहे ते. तर अशाच पुढे आम्ही पुऱ्या लाटण्याची झालेली सुरुवात असताना आम्ही पुऱ्या आता तेलामध्ये ते सोडत आहे आणि तेल पूर्ण असं तळतळे असं तापून आणि त्याच्यामध्ये असे पुरी असे सोडून मऊ लुसलुशीत अशी पुऱ्या त्याच्यामध्ये सोडत आहे. तर तुम्ही पुऱ्या पाहू शकता. सोडल्याच्यानंतर आम्ही पूर्ण अशी पुरी त्याच्यामधून सोडून अशा प्रकारे या गावच्या लग्न मंडळाचा आम्ही असा आस्वाद तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आम्ही ह्या पुऱ्या लाटण्याची आणि पूर्ण तळण्याची सुरुवात करत आहे. तेलात पण आता मी स्वतःच पुरे सोडत आहे की फर्स्ट टाईम मी असा ट्राय करतो आहे की कशा पुऱ्या ते तुम्ही पाहू शकता की मंडळी अशा प्रकारे आम्ही पुऱ्या लाटण्याचा आणि चिकन बनवण्याचा पूर्ण अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवली आहे. तर तुम्ही हीच रेसिपी तुमच्या घरी करू शकता किंवा तुमच्या आजूबाजू कोणत्याही कार्यक्रमामध्ये करू शकता. तर चला तर मंडळी आपण पुढे सुरुवात करूया.